पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील 8 दिवसापासून बेपत्ता आहेत। अशोक धोडी हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत। विधानसभा निवडणुकीत त्यांनी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम पाहिले होते। ते मागील 8 दिवसापासून बेपत्ता आहेत। धोडी यांचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांना आहे। 20 जानेवारी रोजी अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन करून डहाणूहून घरी येत असल्याचे सांगितले होते। त्यानंतर त्यांचा फोन अचानक बंद झाला। यानंतर धोडी कुणाच्या संपर्कात नाहीयेत। ते कारसह बेपत्ता झाले आहेत। धोडी अशा प्रकारे अचानक गायब झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। मात्र पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास केला जात नसल्याचा आरोप धोडी यांच्या कुटुंबियांनी केला आहे। 8 दिवसांपासून पोलीस ठाण्यात चक्रा मारल्या, पण पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही असा आरोप कुटुंबियांनी केला आहे। शिवाय अशोक धोडी यांचे अपहरण करून त्यांना गुजरातमध्ये नेल्याचा संशयही धोडी कुटुंबियांकडून व्यक्त केला जातोय। पोलिसांनी धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता धोडी यांच्या गाडीच्या काचा वेवजी डोंगराजवळ अडकल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे याचे विविध अर्थ काढले जात आहेत। अशोक धोडी हे महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा सातत्याने पाठपुरावा करायचे। त्यांच्या अपहरणामागे हे राजकीय कारण तर नाही ना, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे।